तुषार जावळे. यस, पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. पहिलाच बॉल अतिशय उसळी देणारा बॉल होता, वेगवान बॉल होता आणि पहिलाच बॉल आलेला आहे डॉट बॉल. आपण स्पर्धा पाहत आहे. महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री पुरस्कृत कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6चं दैदिप्यमान आयोजन आम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेचा आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच टापोळा टायगर्स विरुद्ध अद्विका 11 अशी मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. खऱ्या अर्थानं एक चांगलं आयोजन आपल्याला कालच्या दिवसापासून पाहायला मिळत आहे आणि खरं तर आपण ही स्पर्धा पाहतोय नवी मुंबई क्रीडा नगरीमध्ये ऐरोली विभागामध्ये आणि आजचा दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवसातील पहिलीच मॅच. पहिल्या मॅचमध्ये स्ट्राईक एंडला आपण पाहताय किशोर जाधव, नॉन स्ट्राईकला सागर आहेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती यश मोरे आहेत. आत्तापर्यंत 2 बॉल झालेले आहेत आणि 2 बॉलच्या पाठीमागे एकही धावपलकावरती लागलेली नाही आहे टापोळा टायगर्स या टीमची. बॉल क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाज यश मोरे जे हातलोटचे आहेत. हाई बॉल चांगला होता अगदी, परंतु दिशाहीन बॉल. गोलंदाजी करत असताना थोडीशी दिशा भरकटली. वाईट बॉलची सांगता पाहते विनोद सर. अगदी अतिरिक्त धावेने या धावांचा मात्र श्री गणेशा झालेला आहे. अतिरिक्त धावसंख्या ही नेहमी डोकेदुखी ठरते तुषार सर. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तुम्हाला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. बॅटरला जास्ती संधी उपलब्ध असते. सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक असतात आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा घेणं खूप गरजेचं असतं. परंतु ती संधी गोलंदाज मात्र कुठेतरी खराब बॉलिंग करतोय. यशचा हा चेंडू आपण पाहू शकाल थोडंसं अडथळा निर्माण झाला यशला. ऑफिशियल पंच आपले आढाव सर त्याला डेथ घोषित करतील. कुठेतरी थोडीशी पडझड सुरू आहे, कुठेतरी डगमगतोय. कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करतोय आणि बॉडी लँग्वेज पाहिली तर एक नवोदित गोलंदाज किंवा यंगस्टर म्हटलं तरी चालेल त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि काहीतरी अनुभवाची शिदोरी देखील असावी लागते. प्रीमियर लीग सारखा फॉर्मॅट आपण खेळताय. 1 गाव 11चा फॉर्मॅट खेळताना वेगळं दडपण असतं. प्रीमियर लीगमध्ये संघाकडून खेळतायत आणि ही डिलिव्हरी यावेळेस आपण पाहतोय फक्त हलक्या हातानं खेळलाय. एक सिंगल मिळते आणि दोन्ही बॅटर मात्र तिथे मात्र एक सिंगलवरती समाधानी आहेत. निश्चितपणे ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की हा यंगस्टर खेळाडू आहे आणि अर्थातच हातलोट गावचा हा रायझिंग स्टार आहे. अगदी उदयमुख खेळाडू असताना या खेळाडूने अतिशय 1 गाव 11चं टुर्नामेंटमध्ये प्रभावित केलं आहे. आज KSK प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना देखील पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आला आहे. पहिले 2 बॉल त्यांनी चांगले टाकले, त्यानंतर बॉल एक खराब त्यांनी टाकला, परंतु त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे आणि हा बॉल देखील त्यांनी चांगला रीच केलेला आहे. आणि अक्षरशः पॉवर प्लेचं षटक म्हटलं की बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी थोडंसं बेनिफिट असतं, कारण 30 सर्कलच्या आतमध्ये अनेक खेळाडू असतोय आणि 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू असतात. त्यामुळे बेनिफिट असतं की मोठे फटके खेळण्यासाठी मुभा असते, परंतु अजूनपर्यंत हात खोलायला संधी यश मोरेने दिलेली नाहीये. पुढचा बॉल हा ट्रॅकर बॉल होता. बॅटची कडा लागली होती आणि त्यानंतर पहा फर्स्ट स्लिपमध्ये कॅच ड्रॉप झालाय. इथे चुकीला माफी नाहीये, कॅच ड्रॉप झाले. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच, विन द मॅच, ले लो कॅच, जितो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच असं म्हटलं जातं. कॅच खूप महत्त्वाची आहे, कारण ज्या पद्धतीनं क्रिकेटमध्ये नेहमी कॅचला व्हॅल्यू का दिली आहे. एखाद्या खेळाडूला जीवनदान मिळतं आणि त्या खेळाडूनं नंतर चांगली बॅटिंग केली तर संघ परास्त होतो. कारण आपण जर पाहिलं भारताच्या रोहित शर्माची कॅच सोडली, तिसारा परिरानं शॉट थर्डमॅनला 4 अंकावरती 264 धावा ठोकल्या रोहित शर्मानं. त्यामुळे क्रिकेटमध्ये कॅचला खूप मोठं महत्त्व आहे. यश मोरे निश्चितपणे याला हा ट्रॅकर बॉल उडवलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे की नाही पाहणं गरजेचं आहे, परंतु अगदी बॅकअपला क्षेत्ररक्षक येईल, फेकी करेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अगदी 2 धावा, सिंगल धाव कंप्लीट केले. आणि खरं तर आमच्यापर्यंत आयोजक कमिटीच्या माध्यमातून निश्चितपणे एकच धाव आहे. यस, आयोजन कमिटीपर्यंत आमच्यापर्यंत नियम पोहोचवलेला आहे की फक्त 4 ओव्हर आहेत ना ते 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला कव्हर करायचे आहेत, अन्यथा 30 सर्कलच्या आतमध्ये एक प्लेअर तुमचा बोलवला जाईल. याची नोंद घ्या. 9:42 हा मात्र पहिला बॉल टाकलेला आहे या मॅचचा, याची देखील नोंद घ्या. हा बॉल देखील खराब बॉल येतो, डावी एसटी सोडून जाणारा बॉल. पंचांनी कळवला आहे वाईड बॉल. खराब गोलंदाजी होती आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट होणं खूप गरजेचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आपण जर पाहिलं ना, इथे मात्र बॅटर मात्र स्टॉप आहेत आणि त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर तिथे कुठेतरी बॅटचा पेस ओपन करण्याची संधी नाही आहे. तुम्हाला संधी घ्यावी लागेल, तुम्हाला त्या पद्धतीने खेळावं लागेल. आणि यश ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी म्हणता येईल. इथे मात्र यावेळेस आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी होते आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं एंड ऑफ
फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची सांगता आणि बॅटिंग करत असताना सन्मान्य संघ मालक नितीनदादा गायकवाड यांचा संघ तापडा टायगर्स संघ धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या अंती 5 धाबा आणि कोणत्याही प्रकारचं विकेटचं नुकसान नाहीये. चर्चेचा विषय ठरलाय KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग ही स्पर्धा नावारूपाला आली आहे. नवी मुंबई सारख्या या परिसरामध्ये पहिल्यांदा प्रीमियर लीगचा फॉर्मॅट ज्या क्रीडा प्रतिष्ठान आणला ते मात्र KSK क्रीडा प्रतिष्ठान आणि खरोखर 5व्या नव्हे 6व्या पर्वामध्ये पदार्पण केलंय. ही एकता ही एकात्मता एकमेकांची असलेली साथ प्रतिसाद मायेचा आदराचा प्रेमभावाचा जो काही ताळमेळ आहे त्याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण काय असेल तर हे प्रतिष्ठान आणि त्या माध्यमातून भरवली गेलेली KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग स्पर्धा. विशाल जाधव येईल सेकंड ओव्हर घेऊन येतोय. पहिला चेंडू डिलिव्हर करेल मॅक्सवेल या नावानं ओळखला जातोय. खऱ्या अर्थानं आपण पाहूया आता मात्र पहिले षटक मॅन्डेटरीचं संपलं आणि सेकंडवरती बॅटर अद्याप आपण पाहू शकाल किशोर जाधव आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय विशाल येईल. किशोर जाधव असेल सेकंडवरती लेफ्ट हँडेड बॅटर फटका खेळतोय चेंडूला दिली उंची यावेळेस किती धावा मिळतील. यस नो डाऊट येतोय वन बाउन्स यस बॉन्डलाइन्स 4 रन्स. अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता आणि हाफ ट्रॅकरवरती अक्षरशः तुटून पडले किशोर जाधव आणि ऑन साईडला बॉल वळवला फ्लिक केला आणि बॉलने मात्र सीमारेषा गाठली 4 धावांसाठी. या स्पर्धेतील आणि आजच्या दिवसातील पहिल्या मॅचमधील पहिला चौकार किशोर जाधवच्या बॅटमधून आलाय. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय. येस नक्कीच आणि या पद्धतीनेच तुम्हाला बॅटिंग करावी लागेल या पद्धतीनेच तुम्हाला खेळावं लागेल कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळताय रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न किशोर जाधवचा मात्र फसलाय कारण रिव्हर्स खेळण्यासाठी तुमचं लक्ष अचूक असायला हवं तुमचं मनगट लगेच फिरलं पाहिजे तुमचं फुटवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. या गोष्टी जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुम्ही रिव्हर्स अटेम्प्ट करणार. या वेळेस पुढे सरसावला होता काय घडतंय आणि यष्टी उडवली यष्टी रक्षकानं डाव उधळलाय किशोर जाधवचा. काय गरज नव्हती गरज नसताना पुढे फुटवरचा वापर केला आणि अगदी माघारी परतला आणि तापोळा टायगर्स संघाला पहिला हदरा म्हटलं तरी चालेल पहिली विकेट मिळवली आहे अद्विका 11 या संघानं. निश्चितपणे अगदी या अगोदरच्या बॉलवरती त्यांनी चौकार खेचला होता. डावाची सुरुवात चांगली केली होती या ओव्हरची देखील परंतु यावेळेला स्वतःवरती संयम ठेवू शकले नाहीत. जागा बनवण्याचा प्रयत्न पद्धतदलितेचा वापर त्यांनी केला आणि त्यानंतर विकेट किपरचं चाणक्य आपल्याला पाहायला मिळालं. कॅच पकडली आणि त्यानंतर स्टंपिंग देखील केला आणि ते मात्र विकेटचं पतन होत असताना किशोर जाधव एक महत्त्वपूर्ण विकेट्स मात्र गमावले तापोळा टायगर्स या टीमने. 9 वरती 1 अशी परिस्थिती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला विनोद सर तर यश मोरे यांनी चांगली गोलंदाजी केली होती. इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना अवघ्या 5 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. पूर्णपणे दडपण टाकलं होतं अगदी तापोळा टायगर्स या टीमवरती. त्यानंतर विशाल जाधव आले. पहिल्या बॉलवरती त्यांनी चौकार खर्च केला तदनंतरच्या बॉलवरती त्यांनी विकेट्स देखील मिळवल्या आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे तापोळा टायगर्स या टीमला बॅकफुटला ढकललाय. निश्चितच आता मात्र इथून पुढे देखील संधी असेल तापोळा टायगर टीमला इन करण्यासाठी बॅटिंग करावी लागेल. पहिलं सत्र बॅटिंगचं आहे जितकं जास्तीत जास्त लक्ष आपण सेट करणार तितकं फायदेशीर ठरेल. ओहो इथे मात्र पाहूया बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला बॅटर खेळतोय. आपण जर पाहिलं तर सचिन जाधव खेळतोय सेकंडवरती. पहिला चेंडू डॉट आलाय. गोलंदाज विशाल जाधव आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवताना चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत. स्लोअर चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण पाहतोय उजव्या सीच्या बाहेरील वाईड चेंडू घोषित केलाय. अतिरिक्त धाव आली आहे. धावसंख्या आली धावफलकावरती 10 रन्स आपण पाहू शकाल. ह्या वेळेस आपण पाहतोय पॉपिंग क्रीजच्या अगदी बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न काय घडलंय पंच तत्पर आहेत. निर्णय येतोय बॅटर येईल बॅक टू पॅव्हेलियन. हे क्रिकेटचं खुन्नस आहे. क्रिकेटच्या रणसंग्रामामधील एक चांगलं मादक सौंदर्य 22 यार्डच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण चांगली क्षणचित्र पाहताय. डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅटर येईल बॅक टू पॅव्हेलियन. पडझड सुरू झाले तुषार सर. निश्चितपणे ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रेशर निर्माण झालाय फलंदाजांवरती. अतिघाई संकटात नेहमी म्हणेन. पहिला खेळाडू अगदी स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर सचिन जाधव आले. त्यांनी देखील घाई केले. ते देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतलेत आणि त्यानंतर 10 वरती 2 अशी खराब परिस्थिती तापोळा टायगर या टीमची. परंतु एका बाजूने मी कौतुक करेन विशाल जाधव मॅक्सवेलचं. काय त्यांनी गोलंदाजी केली. आतापर्यंत त्यांनी 5 बॉल हाताळलेत. पहिल्या बॉलवरती त्यांनी चौकार खर्च केला परंतु तदनंतरच्या 4 बॉलमध्ये
त्यांनी अवघी 1 धाव खर्च करून 2 विकेट्स देखील मिळवलेल्या आहेत. म्हटल्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी. निश्चितच गोलंदाजी आपण पाहिलं, नाणेफेक जिंकली, त्यांच्या कर्णधाराने पहिला निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं तापोळा टायगर्स संघाला आणि खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात करून दिली. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये यश मोरेने चांगलं षटक हाताळलं, 5 धावा खर्च केल्या. विशाल जाधव आता मात्र पहिल्या चेंडूवरती 4 आला. त्यानंतर आपण पाहिलं तर आता 1 विकेट मिळाली आणि 1 धावबादची विकेट मिळते. परंतु चर्चेचा विषय राहिलाय की विशाल जाधवनं ज्या पद्धतीने 4 मिळवल्या होत्या पहिल्या चेंडूवरती, विशाल जाधवच्या गोलंदाजीवरती रिव्हर्स खेळण्याचा मानस हा खूप चुकीचा होता. कारण आपण पाहिलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर नेहमी फटका खेळल्यानंतर चांगल्या पद्धतीनं निर्णय घेत असताना अगदी एक सिंगलवरती निर्भर करून स्ट्राईक रुटेट ज्याला म्हटलं जातं तो पर्याय होता. बॅटर आपण पाहिलं तर सुदेश आता नवीन मैदानाच्या आतमध्ये, परंतु ऑप्शन वापर करत नाहीत हल्ली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळणारे आपले खेळाडू. एकदा का बॅटला फॉर्मॅटमध्ये इनमध्ये आलात की लगेच आणखीन एक 6 आणखीन एक 4 या फॉर्मॅटमुळे तुमचं करिअर थोडंसं गडबडतंय. फुल टॉस केलाय, यावेळेस चेंडूला दिली उंची, क्षेत्ररक्षक पाहत राहील, चेंडू जाईल तिथे मात्र मिळतील त्या दमदार दर्जेदार आणि आजच्या दिवसातील पहिला षटकार. तर निश्चितपणे शेवटच्या बॉलवरती सागर शिंदे जे कुरुशी गावचे आहेत त्यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. शेवटच्या बॉलवरती त्यांच्या बॅटमधून आला षटकार आणि धावफलकाला एक चांगला आकार दिलाय. धावफलक आता वेगाने वाढताना पाहायला मिळालं, परंतु या 6 धावेच्या धावफलकावरती धावा लावल्यानंतर संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले तब्बल 16 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये तब्बल जर आपण पाहिली तर 5 ची सरासरी होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सरासरीला वेग निर्माण झालाय. सरासरी जाऊन पोहोचले 16 अंकावरती. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकामध्ये अद्विका 11 या टीमने तब्बल 13 मिनिटं खर्च केलेले आहेत. म्हणून थोडीशी घाई करा विनंती असेल, कारण आयोजन कमिटीच्या माध्यमातून सातत्यपूर्वक आम्हाला ही सूचना दिली जाते. ती सूचनेचं पालन करण्यासाठी आम्ही तुम्हाला वारंवार तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय. 13 मिनिट तुम्ही खर्च केलेत मित्रांनो, थोडीशी घाई करा. अजूनही 3 षटक बाकी आहेत आणि तुम्हाला ते कमीत कमी 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत, याची नोंद घ्या. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. सागर शिंदेच्या बॅटमधून एक षटकार आलाय, तो आशेचा किरण आहे तापोळा टायगर्स या टीमचा. परंतु पुन्हा एकदा गोलंदाज तयार यश मोरे. पहिलाच बॉल वेगवान गतीनं आगीचे निकारे फेकल्यागत ही बॉलिंग केली जाते. इथे मात्र डॉट बॉल आलाय, बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही झाला. तर नक्कीच आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट आलाय. यावेळेस आपण पाहतोय कार्पेट पद्धतीने खेळेल, एक सिंगल येते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केलाय आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी सध्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे मात्र 2 धावा आल्या. 2 धावांनी धावफलक या ठिकाणी आपण पाहतोय 18 या अंकावरती आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष दिले जाते, अशी ही केस क्रिकेट प्रतिष्ठान आणि त्यांची KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग ही स्पर्धा खूप महत्वाची, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि मैदानाच्या आतमध्ये लढत मात्र तेवढ्याच दर्जेची पाहायला मिळते. राईट आर्म बॉलिंग इथे मात्र आपण पाहू शकाल. लेफ्ट आर्म बॉलिंग यावेळेस आपण पाहतोय. बॅटची कड घेतली, चेंडूला मिळाले उंची, कॅच येईल, बॅटर येईल तो मात्र सुदेश सकपाळ. बॅक टू पॅव्हेलियन. निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये अगदी तापोळा टायगर्स या टीमची पडझड होताना पाहायला मिळते. एखादा पत्त्याचा बंगला असतो ना, तो जसा कोसळला जातो तशा विकेट्स देखील कोसळल्या जातात आणि मैदानाच्या आतमध्ये 18 वरती 3 अशी बिकट परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. यश मोरेचं मी कौतुक करेन. अगदी वैयक्तिक दुसरं षटक तो घेऊन आलेला आहे आणि सांघिक तिसरं षटक. त्यांनी आत्तापर्यंत आपण चर्चा केली ना, तर अवघ्या 7 धावा खर्च केलेत आणि 7 धावा खर्च करत असताना त्यांनी 1 विकेट्स देखील मिळवलेली आहे. खरं तर अद्विका 11 या टीमचं देखील मी कौतुक करेन. ज्या पद्धतीने त्यांनी टॉस जिंकला, टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे
आणि तापोळा टायगर्स या टीममधील फलंदाजाला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवण्यामध्ये यश प्राप्त केलंय. पुढच्या बॉलवरती आक्रमण हल्ला केला. डीप मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अगदी पहा स्वतः शरीर झोकून दिलं, परंतु बॉलला मात्र अडवण्यामध्ये यश प्राप्त केलंय. इथे मात्र मिळालेली आहे ती एक धाव. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 19 धावा. सागर शिंदेकडे जास्त स्ट्राईक राहणं मी म्हणेन गरजेचं आहे, कारण त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आघाडीला आलेला फलंदाज आहे, त्याच्यावरती खूप काही जबाबदारी या मॅचची. सागर असेल सेकंड वरती, यावेळेस फटका खेळतोय, गॅप मध्ये चेंडूला धाडलंय, मिळतील या चेंडू वरती. आल्या त्या दमदार 4 धावा, चौकार. कव्हर रिझन मध्ये हा बॉल खेळला होता. प्लेसमेंट केली होती, टायमिंग प्रॉपर होतं. ताकदीचा वापर कमी केला, परंतु एकटीचा वापर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केला. त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि खरं तर धावफलकाला वेग निर्माण करण्याचं काम कोण करत असेल ना, तर कुरुशी गावचा सितारा, एक हार्ड हिटर बॅट्समन सागर शिंदे. 4 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 11 धावा बनवलेत. वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आतापर्यंत तापोळा टायगर्स टीममधील फलंदाजांच्या मधून त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आलेत. परंतु हा बॉल स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. कमबॅक जरूर केले यश मोरे यांनी देखील. त्याला माहीत होतं या अगोदरचा बॉल मी फुलटॉस ठेवला होता, त्याच्यावरती चौकार आला. त्यानंतर त्यांनी थोडंसं षडयंत्र आखलं, थोडासा बॉल पाठीमागे ठेवला, वेगवान पद्धतीचा बॉल हाताळला. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 23 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू. तदनंतर मात्र पुढील होणारी मॅच लक्ष द्या. टीम मराठा वॉरियर्स आणि नवलाई स्पोर्ट्स सोनाट या टीमला आम्ही हा कॉल देतोय. इनिंग ब्रेकमध्ये आपला केला जाईल टॉस. आपला संघनायक त्या ठिकाणी पोहोचणं अनिवार्य आहे, याची दखल घ्या. टीम मराठा वॉरियर्स आणि टीम नवलाई स्पोर्ट्स सोनाट. थँक्यू सो मच. आणि तिथे मात्र आपण पाहतोय 4थ्या षटकासाठी गोलंदाजी मात्र इथे पाहायला मिळतोय. तो गोलंदाज येईल गौरव जाधव, याच्यावरती जबाबदारी दिली आहे. आणि तापोळा टायगर्स संघाची सद्यस्थिती जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं धावसंख्या झाली ती मात्र आतापर्यंत 23 रन्स. खूप मोठं यश आपण पाहतोय. स्क्रीनवरती पाहू शकाल अखंड हिंदुस्थानचा रथदैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमा आपल्याला पाहायला मिळेल. राजे तुम्ही होता म्हणून आमच्या अंगणामध्ये तुळस, राजे तुम्ही होता म्हणून आमच्या मंदिराला कळस. आणि ह्याच आराध्य दैवताला आजही 350 वर्ष झाली तरी देखील आदरानं त्यांचं पूजन केलं जातं. अर्थातच आपण पाहतोय सातारा जिल्ह्याची आणबान शान असलेली ही स्पर्धा KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग उळ्या मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 गौरव जाधवचा पहिला चेंडू स्ट्राईक एंडवरती. बॅटर आपण पाहू शकाल गणेश मोरे. इथे मात्र खेळलाय चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला. एक सिंगलने काही बिघडणार नाहीये. धावफलकावरती धावसंख्या झाली आहे ती मात्र 24 रन. 5 षटकांचं सत्र पर्व आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं 50-55चं लक्ष असायला हवं. कुठेतरी तापोळा टायगर्स टीम बॅकफुटला तुषार सर. निश्चितपणे बॅकफुटला ढकलले गेलेले आहेत, परंतु उर्वरित 11 बॉल आहेत आणि 11 बॉलच्या पाठीमागे बेधडक कामगिरी त्यांना करावी लागेल. आणि खरं तर आपण पाहिलं तर इथे गोलंदाजांची कमाल आणि धमाल पाहायला मिळाली. मनकट विकेट घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि गणेश मोरे मैदानाच्या आतमध्ये जसा गेला तसा मात्र बाहेर आलाय. काही गरज नव्हती पाहिलं आपण रनअप स्टार्ट करण्याची, काही आवश्यकता नाही. स्ट्रायकर बॅटर आहे. गोलंदाज अद्याप पॉपिंग क्रीज पर्यंत स्टिक पर्यंत आला देखील नाहीये, परंतु आपली जागा पहिलीच सोडली बॅटरने आणि खऱ्या अर्थानं एक मोठी चूक. मी म्हणेन तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळताय ना, किंवा क्रिकेटचं कोणतंही क्षेत्र असो, तुमचं लक्ष बारीक असायला हवं. कोणता संघ जर नाश्ता करायचा बाकी असेल, आपल्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आयोजन कमिटीने, तिकडे जाऊन आपण आस्वाद घ्या. तर चर्चा सुरू होती, गरज नव्हती. अद्याप आपल्याला स्कोरिंगचा मॅच आतापर्यंत आलाय. धावसंख्या आपली कमी आहे. अद्याप तुषार सरांनी सांगितलं 11 धावा, 11 चेंडू बॅलन्स आहेत आणि 11 चेंडूंमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावसंख्या जमवायची आहे. परंतु तिथे मात्र थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं मंक विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. स्टिक उधळली, फर्निचर दिसतोय, डाव उधळलाय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट विकेट.
एस.के. क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष काशीनाथ दादा सकपाळ आणि त्याचबरोबर कार्याध्यक्ष गणेशजी शिंदे यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर निश्चितच मान्यवरांची मांदियाळी आणि सर्व आयोजन कमिटी आज दुसरा दिवस आहे, अगदी जबाबदारीने दाखल झाली आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं गौरव जाधव षटक टाकत असताना 1-4 नक्कीच मिळालाय, परंतु आता पुन्हा फटका खेळतोय. बॅटर आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र निखिल सकपाळ आणि त्याच्या बॅट मधून आल्यात ते या इथे मात्र 6 धावा, एक दर्जेदार आणि दमदार षटकार. टेलिकास्ट पाहू शकाल 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. जसा बॉल आला तसा मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय, खडे खडे ठोकलाय पट्ट्याने षटकार. नाव आहे निखिल सकपाळ, गाव आहे गावडोशी. काय फटका सजवलाय, अप्रतिम फटका. बॅटच्या स्लॉटमध्ये आल्यानंतर त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवलाय. या ओव्हरमध्ये मी म्हणेन आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार आलाय आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावांची गती आता वाढायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा गोलंदाज गौरव जाधव तयार. आणखीन एक ऑन साईडला फटका खेचून मारण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत. मिस टायमिंग स्ट्रोक आणि आपल्याच फॉलो थ्रो मध्ये पकडले झेल आणि संपवलाय निखिल सकपाळ यांचा खेळ. विकेट गिरतावा, संगीत बसतावा. थँक्यू सो मच. गणपती बाप्पांचे या ठिकाणी सुमधुर संगीत आपण पाहिलं. मोरया मोरया आणि खरोखरच आद्य जर दैवत मानलं जातं गणरायाला आणि गणरायाचं वंदन करूनच कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात होते. अर्थात कालच्या दिवसामध्ये गणरायाचं पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करूनच या केसकी मावळे प्रेशर प्रीमियर लीगची झाली आहे सुरुवात. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये. आता षटक क्रमांक 5 व जबाबदारी असेल, परंतु 4 षटकांच्या अंती धावसंख्या झाली 34. तापडा टायगर संघ प्रथम बॅटिंग करत असताना आणि अद्विका 11 संघ आपण जर पाहिला तर खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. निर्णय अगदी योग्य मी म्हणेन, कारण 4 षटकं झाली, धावसंख्या आली ती मात्र 34 आणि चांगली सुरुवात केली अद्विका 11 टीमनं. 5व्या षटकासाठी गोलंदाज येतोय. बॉलर्स नेम 5व्या षटकासाठी येईल अद्विका 11च्या माध्यमातून. षटक क्रमांक 5 स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहू शकाल मयूर शिंदे. स्ट्रायकर एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय विक्रम धनावडे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट होणं देखील गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. ही चांगली क्रिकेटची सुरुवात झाली आहे. एक दुसऱ्या दिवसाची पहिली मॅच आणि पहिले इनिंग्स आणि गोलंदाजी मात्र दमदार पाहायला मिळाली अद्विका 11ची. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय आणि बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मयूर शिंदेचा. डॉट चेंडू आलाय, अगदी पहिल्या चेंडूला इथे मात्र फसलाय. इथे स्लॉगरचं षटक, अंतिम टप्प्यातील षटक, फटकेबाजी करायला हवी, परंतु कुठेतरी बॅकफुट वरती दिसतोय तुषार सर बॅटर. निश्चितपणे पहिलाच बॉल त्यांनी पेस केलाय. मयूर शिंदे एक नामांकित खेळाडू आहेत, एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि पहिलाच बॉल त्यांच्या माध्यमातून डॉट आलाय. परंतु यावेळेला अगदी कव्हर रिजन मध्ये हा फटका सजवलाय. एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, नाही केला जाणार. संयम दाखवलाय, परंतु खरं तर आपण चर्चा केली ना तर तापोळा आणि आणखीन एक विकेट जाताना पाहायला मिळते. मयूर शिंदे देखील माघारी परतताना पाहायला मिळतोय. खरं तर आपण विचार केला ना तर तापोळा टायगर्स या टीम मधील एक फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आले ना त्यांनी फक्त सागर शिंदे आणि निखिल सकपाळ हे 2 फलंदाज वगळता एकाही खेळाडूने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला नाहीये. तुषार सर चुका पाहतोय आपण आणि चुका नडतायत तापोळा टायगर्स टीमला. धावबादच्या 2 विकेट्स गेल्या, आता देखील गरज नव्हती. कन्फ्युजन होतं दोघांमध्ये. पाहिलं आपण दुसऱ्या बाजूला मयूर, दुसऱ्या बाजूला विक्रम धनावडे. दोघांमध्ये तारतम्य नव्हतं. कॉलिंग चुकली आणि क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा मित्रांनो कॉलिंग चुकते ना तेव्हा तेव्हा धावबादची विकेट मिळते. तुम्हाला धावबादची विकेट जर द्यायची नसेल ना, मी तुम्हाला एक सूत्र सांगून जाईल. धाव घ्यायची तर यस, धाव नसेल घ्यायची तर नो. आणि दोघांमध्ये जर कन्फ्युजन असेल तर वेट, यस नो वेट या सूत्राचा वापर करा. क्रिकेटमध्ये कधीच तुम्ही धावबाद होणार नाहीये. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल सचिन मोरे. स्ट्राईक एंडवरती विक्रम धनावडे गोलंदाजी ट्रॅकवरती. सुजित गोलंदाजी करेल.
विक्रम धनावडे हे देखील क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटमधील मोठं नाव म्हणता येईल. तापोळा संघाकडनं खेळताना बऱ्याच वेळा चांगली कामगिरी केली आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये देखील आपण पाहिलं, लालबाग परिसरामध्ये देखील चांगली छाप सोडलेला हा देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका खेळतोय, चांगल्या पद्धतीने उंची दिली डीप लॉंग ऑफच्या बाजूला, तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. सिंगल डबल्स मध्ये धाव येईल, 2 धावा येतील, तिसऱ्या धावेला नकार दिलाय आणि 2 धावांनी धावफलक सरसवलं. धावसंख्या लगावली जाते ती 37 या अंकावरती. निश्चितपणे 37 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये मी म्हणेन धावा यायला आता सुरुवात झाली, कारण विक्रम धनावडेच्या बॅटमधून एक मोठा फटका आला, 2 धावा देखील आलेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 3 चेंडूंच्या पाठीमागे मी म्हणेन कमीत कमी 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे, कारण मोठे स्ट्रोक आले तर प्रथमतः बॅटिंग करत असताना एक सन्मानजनक स्कोरबोर्ड उभा राहील तापोळा टायगर्स या टीमचा. यस, विक्रम धनावडेवरती जी जबाबदारी आहे ती पार पाडावी लागेल त्याला आणि गोलंदाजाचं मी कौतुक करेन, त्याची जबाबदारी तो संघ मालकासाठी पार पाडतोय. सुजित या पूर्वीच्या चेंडूवरती नक्कीच 2 धावा आल्या, परंतु सुजितनं आता हेरलं की कशा पद्धतीने गोलंदाजी करत असताना विक्रम धनावडेला मी स्टॉप करेन. समोर देखील एक चांगला बॅटर जरी असला तरी मी देखील एक चांगला गोलंदाज आहे हे सिद्ध करणारा चेंडू यापूर्वीचा चेंडू होता. तो चेंडू क्रमांक आपण पाहतोय 4 सुजितचा आणि डॉट झालाय. यावेळेस पुन्हा गडबड झाली आहे. पंच वॉर्मअप करतील, ऑफस्टिकच्या बाहेर. यस, वाईड चेंडू येईल, अतिरिक्त धाव आली आहे. अतिरिक्त धावेनं धावफलक सरसवलं आणि धावसंख्या आली ती मात्र 38 या अंकावरती. ही चूक आहे सुजितची. स्लॉगरचं षटक आहे, एक डॉट मिळवला, त्यानंतर अतिरिक्त चेंडू देत आहे, परंतु 5व्या चेंडूला इथे मात्र विक्रम धनावडेने कव्हर रिझनमध्ये टपली सिस्टीमचा वापर केलाय. एक सिंगल येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न येईल, दुसरी धाव कंप्लीट होईल, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि तिसरी धाव तिथे पाहायचंय काय होईल. आणि तिथे मात्र तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली आहे. 2 धावा नक्की झाल्या, तिसऱ्यासाठी तिसऱ्या पंचांची ऑफर केली आहे. विनंती असेल तर नक्कीच तिसरे पंच या ठिकाणी पाहतील. चला टीम लक्ष द्या, पुढील होणारा टॉस मराठा वॉरियर्स आणि नवलाई पॅकर्स सोनाट या टीमला आम्ही या ठिकाणी कॉलिंग करतोय. इनिंग ब्रेकमध्ये क्षणार्धाचाही वेळ न लावता आपण लगेचच या आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आज पुण्यापासून मुंबईपर्यंत खऱ्या अर्थाने एका खेळाडूने प्रवास केला. आयकॉन म्हणून त्यांची खेळाडूंमध्ये सुंदर पद्धतीने निवडही झाली आहे. आकाश काळे यांचंही या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. आणि आमचे कार्याध्यक्ष गणेशदा शिंदे यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत तो पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर तिसऱ्या पंचाचा निर्णय येईल, आमच्यापर्यंत तो कळवला जाईल. पंच या ठिकाणी पाहतायत काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी पंच इथे मात्र निर्णय कळतील. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. चर्चेचा विषय राहिला आहे थोडंसं, इथे आपण पाहू शकाल. अशा पद्धतीनं चांगली स्पर्धा SK महाबळेश्वर प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहताय, अनुभवताय, आजमावताय आणि एक चांगले चांगले क्षण आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. थोडंसं क्रुशियल मुवमेंट आहे, दोन्ही पंच आमचे पाहतायत त्या ठिकाणी. यस, आपण पाहतोय पडताळणी करतायत, कारण स्पर्धा मोठी आहे, स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा KSK क्रीडा प्रतिष्ठानची आहे आणि त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय निर्णय काय येईल पंच जोपर्यंत सांगणार नाहीयेत तोपर्यंत. पंच, यस, पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र तिसरे पंच आपले शिवा वैती सर आणि चांगल्या पद्धतीने इथे मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या झाली धावफलकावरती 41 रन्स, 41 धावा. 41 धावा धावफलकावरती, 3 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. आणि खरं तर आपण सातत्यपूर्वक जर चर्चा केली नंतर या धावा येणं गरजेचं होतं तापोळा टायगर्स या टीमसाठी आणि त्या धावा आलेल्या आहेत. 41 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल असेल या इनिंगमधील आणि शेवटच्या बॉलवरती हुक करण्याचा प्रयत्न अगदी टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत आणि विकेट किपर गौरव जाधवने टिपले शेवटच्या बॉलवरती कॅच आणि संपवलाय फलंदाज सचिन मोरे यांचा खेळ.
शेवटच्या बॉलवरती विकेट मिळते अद्विका इलेव्हन या टीमला. एका इनिंगचा खेळ समाप्त झाला. 41 धावा धावपलकावरती आहेत 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि आता 42 धावांची आवश्यकता आहे खरं तर अद्विका इलेव्हन या टीमला. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. चला टीम मराठा वॉरियर्स आणि टीम नवलाई पॅकर्स सोनाट या दोन्ही टीमला आम्ही हा कॉल दिलाय. लगेचच या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण करूया टॉस. आमचे कार्याध्यक्ष गणेशजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. चला मराठा वॉरियर्स टीम सूरजजी जंगम आणि त्यांचे सहकारी, चला लगेचच या, वेळ वाया घालवू नका. आम्ही अगोदरच कॉल दिलाय, दक्षता घ्या. टीम मराठा वॉरियर्स, आपला रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. नवलाई पॅकर्स सोनाट या संघाचे संघनायक पोहोचलेत, आपला प्रतिनिधी येऊ द्या. तर टीम मराठा वॉरियर्स, हा कॉल आपल्यासाठी आहे. थोडंसं मॅरेथॉन घ्या, अगोदरच कॉल दिलाय. वेळ इनिंग ब्रेकमध्येच टॉस होणं गरजेचं आहे. चला या लवकर या, मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडंसं मॅरेथॉन घ्या. थँक्यू. मराठा वॉरियर्स संघनायक आलेत. एका बाजूला सचिन चव्हाण तर दुसऱ्या बाजूला संदीप कदम, हे दोन संघनायक आहेत आणि यांच्या दरम्यान आपण करणार आहोत टॉस. आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. KSK चे विद्यमान कार्याध्यक्ष आणि एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व पाटील ब्रदर्स
पडलाय हा झेल जसा मैदानाच्या आतमध्ये गौरव जाधव ज्या पद्धतीने आपण पाहायला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तसाच तो माघारी देखील येताना पाहायला मिळेल. आणि खरं तर मयूर शिंदेची ही ओळख आहे कारण पॉवर प्लेचं षटक त्याच्या खांद्यावरती का दिलं जात आहे याचं ज्वलंत उदाहरण त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. मी चेंडू पडण्यापूर्वीच म्हटलं मयूर शिंदेने एक विकेट जर आणखीन मिळवला तर निश्चितच या मॅचला ट्विस्ट येईल मी म्हटलं. आणि त्या पद्धतीने विकेट देखील मिळाली आहे कारण मयूर शिंदे हे नाव छोटं नाही आहे, मयूर शिंदे हे नाव मोठं आहे. आपण जसं म्हणाला सातारा प्रीमियर लीगमध्ये या पठ्ठ्यानं उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब का मिळवलाय याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक संपन्न केलं खऱ्या अर्थानं. आणि आपण पाहतो एक चेंडू शिल्लक आहे आणि धावा झाले ते 6, विकेट मिळवल्यात त्या 2 ऑन विकेट हॅट्रिकच्या उंबाट्यावरती ही संधी चालून आली आहे मयूर शिंदेला. परंतु इतकं सोपं देखील नाहीये, येणारा बॅटर देखील सज्ज होऊन आलाय. प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठीच आहे असं नाहीये तुषार सर. आणि विशाल जाधव मॅक्सवेल या नावानं ज्याची ओळख आहे हा झांजवड गावचा खेळाडू आज आपल्या संघ मालकाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिक होईल काय तुषार सर या चेंडूवरती? निश्चितपणे पाहणं गरजेचं असेल कारण विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती मयूर शिंदे हा सारखा खेळाडू उभा आहे आणि तो विकेट हॅट्रिकचा बॉल घेऊन पुन्हा निघालाय ओव्हर द विकेटने समोर मॅक्सवेल. हो स्विंग अँड मिस आणि इथे बॅटची कडा आणि या प्रीमियर लीग मधील विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवणारा खेळाडू अर्थातच गाव आहे कुरोशी, नाव आहे मयूर शिंदे. यस थँक्यू. आणि सन्माननीय तानाजी भोसले साहेब यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. मी म्हटलं विकेट हॅट्रिक होईल काय तर विकेट हॅट्रिक मी ते मात्र मिळवली आहे ती मयूर शिंदे. इम्पॅक्ट बॅटर पाठवतायत संघ मैदानाच्या आतमध्ये. विकेट हॅट्रिक आली आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय पारितोषिकांचा वर्षाव सुरू झालाय. 200 आले आहेत आणि इथून मात्र सन्माननीय गणेश दादा शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आलाय. आणि गावच्या टीम मध्ये खेळणारा पठ्ठ्या मयूर शिंदे हा गणेशदादा शिंदे यांच्या टीम मधील. आणि आज खऱ्या अर्थानं गणेशदादा शिंदेनी लावलेत 500 रुपये, तानाजी भोसले साहेबांनी दिले 200 रुपये. हा पारितोषिकांचा वर्षा होतोय. काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त एफर्ट दिलाय. मयूर शिंदे नावा रूपाला का आलंय? का टेनिस बॉल क्रिकेट मध्ये सितारा म्हणून गणला जातोय? का सातारा प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळवलाय? तुषार सर याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण ऑन ग्राउंड वरती काय म्हणाल? निश्चितपणे मयूर शिंदे या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने गोंगावते ना त्यासाठी त्याची मेहनत खूप महत्वाची होती. जिद्द चिकाटी त्याच्या अंगी ठासून भरले आणि खऱ्या अर्थात अभ्यासपूर्वक हा गोलंदाज आहे. त्याने खूप मोठा अभ्यास केलाय आणि खऱ्या अर्थानं आज चांगला गोलंदाज म्हणून तो नावारूपाला देखील आलेला आहे. खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये ज्या नावाची दहशत आहे तोच मयूर शिंदे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. आतापर्यंत त्यांनी 6 धावा खर्च करत असताना विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केले आणि पूर्ण अद्विका 11 टीमला देखील बॅकफुटला ढकललाय. अडचणीमध्ये त्यांना देखील टाकलाय. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. हाय बॉल आकुटप्प्याचा होता, उसळीत येणारा बॉल. शेवटचा बॉल देखील आलाय डॉट आणि इथे मात्र परंतु पंचांनी आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलाय की हा बॉल खराब बॉल आहे. सोयर मारा, अतिरिक्त धाव, पुन्हा बॉल टाकावा लागेल मयूर शिंदे या खेळाडूंना. महाबळेश्वर प्रीमियर लीग हे पर्व आणि महाबळेश्वरची फेमस स्ट्रॉबेरी आली आहे. विकास जाधव स्क्रीनवर आपण तळदेव, विकास जाधव तळदेव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा बंच आपल्या हातामध्ये आहे स्ट्रॉबेरीचा. अर्थातच शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. इथे मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये एंड ऑफ फर्स्ट ओव्हर आणि धावसंख्या इथे मात्र आपण पाहू शकाल पहिल्या षटकाच्या अंती 3 विकेटचं पतन, 7 धावा. महाबळेश्वर म्हटलं की थंड हवा, महाबळेश्वर म्हटलं की शीतलता, महाबळेश्वर म्हटलं की गारवा, महाबळेश्वर म्हटलं की स्ट्रॉबेरी ही पहिली येते आणि जिभेला आलेली चव, लुसलुशीत खाद्य. सकाळच्या सत्रातील महाबळेश्वरची आणबाण असलेली स्पर्धा KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग आणि खाऊया आपण स्ट्रॉबेरी, देऊया डीजेला संधी. डीजे देखील आता स्ट्रॉबेरीचा स्वाद घेतोय त्यामुळे तो देखील थांबलाय. आणि खऱ्या अर्थानं महाबळेश्वरचा ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला आणि आज खरं तर महाबळेश्वर परिसरातील ही यात्रा इथे मैदानाच्या आतमध्ये रंगले. काय अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन तुम्हाला या प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळत आहे. 42 धावांचं लक्ष असताना देखील पहिल्याच ओव्हरमध्ये
मयूर शिंदे यांनी अवघ्या 7 धावा खर्च करत 3 गडी देखील मिळवलेले आहेत आणि अजित शेलार असेल, त्यानंतर गौरव जाधव असेल आणि त्यानंतर विशाल जाधव मॅक्सवेल या 3 नामांकित खेळाडूंना त्यांनी माघारी पाठवण्यामध्ये यश देखील मिळवून दिलंय टापोळा टायगर्स या टीमला. आता येणारे बॉल आहेत 24 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 35. हॅलो. तर सुजित मोरे येईल सेकंड षटकासाठी. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहू शकाल जयदीप. 9 सेकंडवरती आपण पाहतोय मनोज शेलार. गोलंदाजी ट्रॅकवरती सुजित मोरे आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती सुजित मोरे गोलंदाजी करेल आणि ही मॅच मात्र खूप रंगतदार आली आहे. मयूर शिंदेने ट्विस्ट आणलाय, यावेळी सुजित मोरे ट्विस्ट आणतोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. डाव उधळलाय, पाणीच्या दिसतोय. आणखीन एक विकेट. चांगली सुरुवात, दमदार गोलंदाजी. मालक तुषार सर डान्स करताय, काय सांगाल? निश्चितपणे हा संघ मालकांचा आनंद आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सुजित मोरे यांचा परफेक्ट यॉर्करचा कहर पाहायला मिळालाय. परफेक्ट यॉर्कर बॉलवरती अक्षरशः दांडी गोल केले, ती म्हणजे जयदीप जाधव यांची. 4था गडी कोसळलाय. मी म्हणेन 42 धावांचं लक्ष सकाळच्या सत्रामध्ये देखील धावांचा पाठलाग करत असताना अद्विक 11 या टीमला देखील मी म्हणेन घाम देखील फोडलेला आहे. अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये टिचून गोलंदाजीचा मारा केला जातोय. अचूक गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी, लाईन आणि लेंथ वरती असलेली गोलंदाजी आपण पाहतोय. काय फाईट सुरू झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे या ठिकाणी NSP स्पोर्ट्सच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज आणि बॅटरसाठी बॅट आले सुमितदादा डेकळे आणि शंकरदादा सकपाळ. या दोघांचंही करूया आपण स्वागत व आभार, ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला या ठिकाणी मालिकावीरसाठी आणि बॅटरसाठी बॅट आले. NSP स्पोर्ट्स सुमितदादा डेकले, शंकरदादा सकपाळ यांच्या माध्यमातून. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. सुजित मोरेने मिळवले पहिली विकेट आणि दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज होतोय. खेळेल, संधी येईल का? मिसफील्ड झाली आहे. एक सिंगल आली आहे. सिंगल वरतीच थांबावं लागतंय आणि सिंगलनं धावफलक आलाय. धावफलकावरती ते 8 अंकावरती. निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये सुजित मोरे चांगली प्रकारे गोलंदाजी करतायत. ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी आहे त्याच प्रकारे त्यांनी क्षेत्ररक्षण देखील सजवलं आहे. परंतु यावेळेला थोडीशी मिस फिल्डिंग झाली. मी म्हणेन की गोलंदाजाचं पाठबळ कोण असतं तर क्षेत्ररक्षक असतो. क्षेत्ररक्षकाला चांगली साथ द्यावी लागेल. गोलंदाजाला 8 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये सुजित मोरे पुन्हा एकदा तयार. हो, यावेळेला समोरच्या हाताने उडवण्याचा प्रयत्न, परंतु ऑन साइडला फटका खेचून मारलाय. खडे खडे ठोकलाय पट्ट्याने षटकार. आ गया मौका, उडा दिया बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. तर नक्कीच या चेंडूपती 6 मिळवल्या. बॅटर आपण पाहतोय इथे मात्र मनोज शेलारनं दाखवले दमखम, दाखवले जबाबदारी. कशा पद्धतीनं टीम साठी खेळेन, कशा पद्धतीनं संघ मालकासाठी मी खेळेन हे दाखवून देणारा फटका हा खेळलाय तो मनोज शेलार. सुजित मोरे 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 1 विकेट मिळवले, 7 धावा खर्च केल्यात. या चेंडूसाठी पुन्हा सज्ज असेल तर मात्र मनोज शेलार. आणि यावेळेस आपण पाहू शकाल पंच मात्र दाखवतील ते मात्र वाईड चेंडू. अतिरिक्त धाव आली आहे. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक आलंय ते मात्र आपण पाहतोय 15 या अंकावरती. अतिरिक्त धावा मी म्हणेन तुम्हाला थांबवाव्या लागतील. अतिरिक्त धावेने तुम्हाला या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने शिरकत करता येणार नाहीये. परंतु आम्ही सातत्याने सांगत आलो, क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. कष्ट जर तुमचे प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाही. याला डीप पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाची आणि बॉलची शर्यत लागले, परंतु अखेरकार क्षेत्ररक्षकाने बॉलला थांबवलं, स्टॉप केलं आणि त्यानंतर मिळाल्या त्या 2 धावा. निश्चितच आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेटची शानदार पेशकश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावसंख्येनं काही बिघडणार नाहीये, परंतु खेळ त्या पद्धतीचाच आहे. 42चं लक्ष आहे, माफक आव्हान म्हणता येईल, परंतु या एक धावा देखील रोखाव्या लागतील त्या टापोळा टायगर्स टीमला.
दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर सुजित मोरे प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्नांना यश मिळतंय का हा देखील प्रश्नचिन्ह यावेळेस आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, धावबादची नामी संधी, अतिघाई, फक्त चेंडू हातात द्यायचा होता, जलद घाई केली आणि विकेट मात्र हातातून निघून गेली. धावबादची नामी संधी होती, सिंगल आली आहे आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक आलंय. ते धावफलकावरती 18 धावा. संधी होती, अतिघाई केली, अतिघाई संकटात नाही. मी म्हणेन राष्ट्रभाषेमध्ये म्हटलं जातं, बाल 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 बच गए. निश्चितपणे बाल बाल बच गए आणि खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत आयोजक समितीच्या माध्यमातून एक कॉल येतोय की इथे डगआउट आहेत ते 2 आहेत आणि डगआउट तुम्ही टॉस जिंकल्यानंतर चॉईस करण्यासाठी इथे इथे मात्र आपण पाहू शकाल वाईड चेंडू, अतिरिक्त दाबील, अतिरिक्त दाबीनं धावफलक इथे मात्र पाहू शकाल 19. जी नेक्स्ट मॅच आहे, चेंडू पडताळणीसाठी आपण यायचं आहे बॅटरच्या बाजूला. प्लीज विनंती आहे, बॅटर दोन्ही बॅटर जे असतील त्यांनी येऊन चेंडूची पडताळणी करावी. आयोजन कमिटी आम्हाला सूचना करते. सुजित मोरेचा चेंडू खेळतोय, इथे मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल येईल, सिंगलनं धावफलक सरसवलं गेलं. ते 20 या अंकावरती. तुषार सर. निश्चितपणे पहिल्या षटकामध्ये 7 धावा मयूर शिंदे यांनी खर्च केल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली पहिल्याच बॉलवरती सुजित मोरे यांनी देखील फलंदाजाला माघारी पाठवलं. तदनंतर त्यांनी थोडीशी महागडी गोलंदाजी केली. या षटकामध्ये तब्बल त्यांनी 13 धावा खर्च करत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. आता येणारे बॉल आहेत 18 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल विजयासाठी 22 धावा. 18 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे. मी म्हणेन की मॅच पुन्हा एकदा बनले. पहिल्या षटकामध्ये मॅच थोडीशी लांब गेली होती अद्विका 11 या टीमसाठी, परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलंय. अर्थातच कोटरुशीच्या मनोज शेलारने त्यांनी 4 बॉलच्या पाठीमागे 9 धावा बनवले. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि पुन्हा एकदा त्यांनी कमबॅक केलंय. आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. येणारे बॉल 18, धावा बनवायचे आहेत 22. निश्चितच 18 चेंडू आणि 22चं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. हे षटक क्रमांक 3 खूप महत्वाचं आहे. या षटकामध्ये जेवढ्या विकेट्स मिळतील, जेवढे डॉट चेंडू येतील तेवढे फायद्याचे असतील ते मात्र तापडा टायगर्स टीमला. आणि दुसऱ्या बाजूला अद्विका 11 टीमला धावसंख्येचा ओघ हा जलद गतीनं, मध्यम गतीनं फक्त प्रोग्रेस ऑन राहावं लागेल. कारण 18 चेंडू आणि 22 म्हणजे इतकं अवघड आव्हान नाहीये. ती रणनीती जर अवलंबली अद्विका 11 टीमनं बॅटिंग करत असताना तर निश्चितच विजय प्राप्त होईल. षटक क्रमांक 3 मयूर शिंदे येतोय. पुन्हा एकदा ज्याने 7 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स मिळवल्या, तो गोलंदाजी ट्रॅक मध्ये येतोय. आणि स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण पाहिलं तर मनोज शेलार आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय तो मात्र सीताराम मोरे. आणि गोलंदाजीवरती आपण पाहू शकाल मयूर शिंदे. 3 विकेट मिळवलेत, कॉन्फिडन्स द्विगुणित झालाय. परंतु या षटकामध्ये मयूरला चांगली गोलंदाजी करत असताना मॅच वरती कंट्रोल करावा लागेल, सामन्यावरती कंट्रोल करावा लागेल, तेव्हा मॅच मात्र जिंकण्याच्या उंबरठ्यावरती होते. निश्चितपणे पहिल्या षटकामध्ये जी कमाल केली त्याच षटकाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करावी लागेल. परंतु यावेळेला बॅकफुटला गेले, बॉलला फक्त पुश केलंय. पुश करा खुश राहा असं म्हटलं जातं. फक्त डिपेंड्स केलं. या बॉलला मिळालेली आहे ती सिंगल धाव. मी म्हणेन जरी प्रत्येक बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव आली आणि एका ओव्हरमध्ये मोठा फटका आला तरी मॅच जिवंतच राहू शकते. निश्चितच त्या पद्धतीनंच खेळ करावा लागेल दोन्ही बॅटरला, परंतु विकेट मिळवावी लागेल तापडा टायगरच्या गोलंदाजाला. अर्थातच मयूर शिंदेला. ज्या पद्धतीनं मयूर शिंदेनं पहिला चेंडू टाकला आणि त्याच्यामध्ये प्लेसमेंट आपण पाहिली मनोज शेलारच्या माध्यमातून, त्याची स्ट्रॅटेजी लक्षात आली की 18-22चं समीकरण सहजगती पार होईल. मयूर शिंदे सज्ज असेल दुसऱ्या चेंडूवरती. दुसरा चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल करेल. स्ट्राईक एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो मनोज शेलार. आपण पाहू शकाल फुलटॉस चेंडूला चुकीला माफी नाही. यावेळेस येथील फाईन लेग रिझन मध्ये डीप लॉंग लेगला मिळतील त्या धावा. 4 चौकार. म्हणेन आ गया मौका, मौके पे लगा दिया चौका. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हम.
मैदानाच्या आतमध्ये मयूर शिंदे यांचा जलवा पाहायला मिळतोय. अगदी कटर बॉल त्यांनी टाकला होता आणि त्यानंतर दांडी गोल देखील केले. परंतु एकतर्फी आपण विचार केला ना विनोद सर, तर मैदानाच्या आतमध्ये एका पाठोपाठ एक एक विकेट निघून चालले. परंतु एकतर्फी झुंज कोण देत असेल ना, तर कोट्रोशीचा मनोज शेलार. त्यांनी बॅटिंग अफलातून केले. 6 बॉलच्या पाठीमागे 14 धावा त्यांनी वैयक्तिक बनवलेत. मॅच मध्ये तो शिरकत करताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती किशोरजी घाडगे आणि किशोरजी मोरे, एक लिजेंडरी क्रिकेटर, या दोन्ही मान्यवरांचं या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं की एकतर्फी झुंज देताना मनोज शेलार पाहायला मिळतोय. खरं तर संपूर्ण संघाचं सूत्र त्याने त्यांच्या खांद्यावरती त्यांनी घेतलेले आहेत. तंत्राचा मंत्राचा वापर करून तंत्रशुद्ध बॅटिंग करणारा मनोज शेलार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. मनोज शेलारवरती आता जबाबदारी असेल तुषारचं. संघाची सांघिक खेळ करावा लागतो, टीम स्पिरिट म्हटलं जातं, ते मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतंय. परंतु एका बाजूनं तग धरून बसलाय तो मनोज शेलार. आपण पाहिलं तर इथे 14 धावसंख्येवरती खेळतोय. आणि आता ऋषी आंबरे हा एक बॅटर मैदानामध्ये आलाय. परंतु मयूर शिंदेचं कौतुक करूया. 4 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केले, विकेट मिळवले, आणखीन 2 चेंडू बॅलन्स आहेत. या 2 चेंडूंवरती किमया जर केली ना, तर नक्कीच या मॅचला आणखीन ट्विस्ट येईल. मयूर शिंदे ट्रॅकवरती निघालाय गोलंदाजीच्या. चेंडू, ओहो, एक्सिलेंट, गुड डिलिव्हरी. काय चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर अगदी चेंडू विसावला गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. ही किमया आहे, ही लिले आहे ती गोलंदाज मयूर शिंदेची. नक्कीच परफेक्ट ब्लॉकल बॉल त्यांनी टाकला होता. खरं तर त्याच्याकडे जे कौशल्य आहे, त्याच्याकडे जी गुणवत्ता आहे, तो मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि खरं तर जर आपण चर्चा केली तर आतापर्यंत 5 विकेट गेलेले आहेत अद्विका 11च्या. त्याच्यामध्ये 4 विकेट्स कोणी मिळवलेत, तर मयूर शिंदे यांनी. मयूर शिंदेने 4 विकेट जे मिळवल्यात त्या महत्वाच्या विकेट ठरतील. परंतु कधी सामना जिंकला तर. परंतु उर्वरित गोलंदाजाने देखील ती कामगिरी करायला हवी. यावेळेस आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मयूर शिंदेचा हा चेंडू येतो ऑफस्टिकच्या बाहेर. वाईड चेंडू आलाय. अतिरिक्त इथे मात्र धाव घेतली जाईल. धावसंख्या येते ते मात्र 27 रन्स. चर्चेचा विषय ठरलाय. चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचा चेंडू होता तुषार सर, एक अतिरिक्त धाव देऊन गेलाय. कुठेतरी कॉन्फिडन्स बाजूला जाईल, कारण आधीच धावसंख्या कमी आहे आणि तिला रोखण्यासाठी चेंडू देखील तितक्याच पद्धतीचे कमी आहेत. सामना कंट्रोल मध्ये आणावा लागेल. गोलंदाजांना तारेवरची कसरत करावी लागते. त्याला पुन्हा एकदा ब्लॉकल बॉल टाकला. हलकीशी अपील देखील आणि LBW स्वरूपामध्ये ऋषी आंबरे देखील माघारी परतला जातोय. पहा मैदानाच्या आतमध्ये मयूर शिंदे यांची कमाल धमाल आणि जलवा पाहायला मिळतोय. डीजे कमॉन. आपण पाहिलं लेग बिफोर विकेटचे विकेट मिळवले. मयूर शिंदेने मात्र केले कमाल. आणखीन पहिल्या षटकामध्ये दिल्या 7 धावा, 3 विकेट मिळवल्या. षटक क्रमांक 3 आणि 7. तिथे मात्र सांघिक तिसरं, वैयक्तिक दुसरं षटक मयूर शिंदेचं आपण पाहतोय. 7 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मात्र मिळवल्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 42चं लक्ष आहे. 12 चेंडू मध्ये आमचे गुणलेखक आम्हाला कळवतील. धावा झाले त्या मात्र 27. 12 चेंडू आणि 15 धाब्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 कोण घेऊन येईल हे महत्वाचं ठरेल. या षटकामध्ये जितक्या कमी धावा दिल्या जातील तितकं बेनिफिट जाईल तापळा टायगर्स टीमला. परंतु इतकं सोपं आहे का? ही टेनिस बॉल क्रिकेट इतकं भरलंय की एक एक क्षणाला, एक एक रनाला, एक एक कणाला उचलतं पाऊल हे धोक्याचं आहे. आणि ते जिंकण्यासाठी तुमचा खेळ हा महत्वाचा आहे. असाच खेळ मैदानाच्या आतमध्ये होईल का हे देखील प्रेक्षकांच्या मनामध्ये कुजबूज सुरू झाली आहे. ही संघाच्या संघ मालकाच्या मनामध्ये कुजबूज सुरू झाली आहे. ही मॅच अशीच मिळवता येणार नाहीये. यश असंच मिळत नसतं. त्यासाठी कष्ट करावं लागतं. कष्टाशिवाय पर्याय नाहीये. तिथे मात्र तुमचा सांघिक खेळ, तुमच्या संघातील प्रत्येक घटकाचा ताळमेळ हाच तुमच्या विजयाचा खरा खेळ. चला फास्ट करा विनंती असेल. आणि षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळत आहेत ते मात्र विक्रम धनावडे यांच्या माध्यमातून. चला फास्ट करा. आयोजन कमिटी आम्हाला सूचना करते. 4थं षटक घेऊन विक्रम धनावडे. 12 चेंडू
हा सामना संपन्न झाला की ज्या टीमचं क्षेत्ररक्षण आहे 1 मिनिटामध्ये आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. 12 चेंडू 15चं समीकरण आलंय. विक्रम धनावडे नावाचा गोलंदाज 4थ्या क्रमांकाला आलाय. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय तो मात्र पाहू शकाल विशाल शेलार हा बॅटर आलाय. 12-15चं समीकरण. मॅच मात्र अंतिम टप्प्यात आली आहे. संघर्ष सुरू झालाय. जास्त वेळ देऊ नका आणि पहिला चेंडू येईल विक्रम धनावडेचा. निश्चितपणे मी म्हणेन तापोळा टायगर्स या टीमसाठी जर धोक्याची घटना कोण असेल ना तर तो मनोज शेलार आहे. मनोज शेलार जर माघारी लवकर परतला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकत होईल आणि ट्विस्ट निर्माण होईल आणि या वेळेला पाहू शकाल एक धाव वाचवण्यासाठी अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न केला फिल्डरांनी आणि ते मात्र आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक गडी कोसळलाय. फलंदाज विशाल शेरे बॅक टू डकआउट. मी म्हणेन मनोज शेलारसाठी जाळं विणलं जात आहे. मनोज शेलारसाठी जाळं विणत असताना मात्र मनोज शेलार सेफ राहिला आहे परंतु अगदी नॉन स्ट्राईकला जो खेळाडू होता तो मात्र अगदी जाळ्यामध्ये अडकलाय. मी म्हणेन की तापोळा टायगर्स या टीमला जर जिंकायचं असेल ना तर मनोज शेलारचा काटा आहे ना तो काढावा लागेल. तो कुठेतरी बाजूला उचलून टाकावा लागेल. त्याच वेळेला पुन्हा एकदा मॅच मध्ये रंग भरले जातील. नक्कीच आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय धावबाची संधी आली ती संधी गमावली नाही तुषार सर आणि संधी मात्र मिळवली. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धावसंख्या झाली 27. मॅच मध्ये ट्विस्ट झालाय. विक्रम धनावडेच्या पहिल्या चेंडूवरती धावबाद स्वरूपामध्ये विकेट मिळवली. आता न्यू बॅटर आलाय विशाल शेलार आलाय. मनोज शेलार आता मात्र स्ट्राईक एंड वरती. आपण जर पाहिलं ना तर ही विकेट खूप महत्वाची आहे आणि जर सामना जिंकायचा असेल अद्विका 11ला तर मनोज शेलार मैदानात थांबणं खूप गरजेचं आहे. दोन्ही बाजू सांगितल्या जातील. विक्रम धनावडे निघेल गोलंदाजी ट्रॅक वरून. मनोजसाठी एक्सेलेंट गुड डिलिव्हरी. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कंबार कसावी लागेल इथे मात्र तापोळा टायगर्स संघाकडून खेळताना हा गोलंदाज मात्र विक्रम धनावडे एक चांगला गोलंदाज चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मनोज शेलार देखील त्याच ताकदीचा त्याच पद्धतीचा खेळाडू देखील आहे परंतु मनोज शेलारला यावेळेस ट्विस्ट कसं असेल की मनामध्ये त्याच्या थोडीशी टगमग देखील असेल. यावेळेस पाहूया स्क्वेअर लेगला खेळतोय. मिळेल ती एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न करेल काय आणि एक सिंगल आली आणि सिंगलने धावपाला किती मात्र स्थिरावलं गेलं पुढे सरसावलं गेलं 28 या अंकावरती. मी म्हणेन मनोज शेलारने या मॅच मध्ये स्वतःवरती संयम ठेवलाय. डोक्यावरती बर्फ ठेवलाय आणि क्लासिकल बॅटिंग करतोय. अगदी मास्टर माइंडचा तो वापर करत असताना बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. काही बॉलवरती तो संयम दाखवतोय काही बॉलवरती तो आक्रमक करतोय आणि हीच ओळख आहे मनोज शेलार यांची. आणि एकतर्फी झुंज देत असताना आतापर्यंत त्याने 15 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे बॉल आहेत तब्बल 9 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 14. हे 3 बॉल आहेत ना हे 3 बॉल खूप महत्वपूर्ण आहेत दोन्ही टीमसाठी. या 3 बॉलच्या पाठीमागे धावा आल्या तर अद्विका 11 टीम या मॅच मध्ये शिरकत करेल. अन्यथा इथे मात्र पहा आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आगळ्या वेगळी शैलीचा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिला तर हा बॉल आलेला आहे अगदी डॉट बॉल. तर डॉट चेंडू आलाय. विक्रम धनावडेनं ज्या पद्धतीनं चांगली कामगिरी केली चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मात्र दाखवलंय ती गोलंदाजी अगदी अचूक म्हणावी लागेल. आणि आता मात्र इथे आपण पाहू शकाल धावसंख्या झाली ती मात्र 28. आता मात्र गरज आहे ती 9 चेंडू आणि 8 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. ही मॅच रफ अँड टफची ही मॅच रंगतदार आली आहे. यावेळेस एक्सेलेंट गुड डिलिव्हरी. काय गोलंदाजी करतोय सुनूक दाखवल्या. यस इथे मॅच महत्वाची. ही मॅच माझ्या संघ मालकाची. ही मॅच माझ्या केस क्रिकेट प्रतिष्ठानची. ही मॅच माझ्या केस के महाबळेश्वर प्रीमियर लीगची. आणि आता मात्र 7 चेंडू आणि केस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरची ही स्पर्धा मानाची सन्मानाची केस के महाबळेश्वर प्रीमियर लीगची मॅच आले 7 चेंडू आणि
14 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आग ओकणारी मॅच, प्रेक्षकांच्या मनाची वाढणारी धडधड, हृदयाचे ठोके वाढू लागलेत. संघर्ष सुरू झालाय. सामना कसा होईल, सामना कुठे जाईल, या चेंडूवरती एक्सेलेंट गुड डिलिव्हरी. डॉट चेंडू होईल. एंड ऑफ 4 षटक झालेत, धावा झालेत त्या 28. मी म्हणेन या मॅच मध्ये रंग कोणी भरले असतील ना तर ते नाव आहे विक्रम धनावडे. काय गोलंदाजी केली जाते. खऱ्या अर्थानं देवाने प्रत्येकाच्या हातामध्ये रेषा दिलेल्या आहेत, परंतु त्या रेषांमध्ये रंग कोणाला भरायचे असतात ना ते आपल्यालाच भरायचे असतात. आणि या मॅच मध्ये विक्रम धनावडे या नावाच्या वादळाने मात्र रंग भरेत. या षटकामध्ये अवघ्या त्यांनी एकच धाव खर्च केले आणि 5 बॉल त्यांनी तब्बल डॉट टाकले. म्हणून या मॅच मध्ये तापोळा टायगर्स या टीमने कमबॅक केलाय. कमबॅक करण्याचे कारण असेल ते म्हणजे एकमेव विक्रम धनावडे ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. परंतु विसरून चालणार नाही मयूर शिंदेला, ज्याने पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या, 3 विकेट मिळवल्या. सांघिक तिसरं, वैयक्तिक दुसरं षटक पुन्हा हाताळलं मयूर शिंदेनं आणि धावा खर्च केल्या त्या मात्र 7, विकेट मिळवल्या 2, म्हणजे 2 षटक आणि तब्बल 14 धावा खर्च करताना 5 विकेट मिळवल्या मयूर शिंदेनं. त्याला पाणी घालण्याचं काम केलं ते विक्रम धनावडेनं. फक्त 1 धाव खर्च केली आहे. 6 चेंडू 14 धाव्यांचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये प्रेशर दोन्ही बाजूला. प्रेशर संघ मालक आपण पाहतोय. एका बाजूला नितीनदादा गायकवाड, रमेशदादा धनावडे, अजितदादा सकपाळ, आनंददादा धनावडे आणि अपोजिट आपण पाहू शकाल सन्मान्य संघ मालक अद्विका 11, दीपक संजय शेलार, अक्षय आनंद सकपाळ साहेब. या सर्वांच्या वरती दडपण असेल. जे प्रेक्षक पाहतायत ना लाईव्हला, त्यांच्या हृदयाची धडधड वाढते, हृदयाचे ठोके वाढू लागलेत. आत्मविश्वासानं उफाळलेली ही मॅच आहे. रोंगटे खडे करने वाली ये मॅच आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्षाची मॅच आहे. संघर्ष सुरू झालाय आणि स्वतः इथे लढावं लागेल. लढल्याशिवाय पर्याय नाही. रडून तुम्हाला चालणार नाही. लढ मित्रा मैदानाच्या आत. चेंडू आणि बॅट तुझ्या हातात. काय सांगशील या प्रेक्षकांना तुझ्या खेळाची किमया. दाखव तुझ्या गोलंदाजी आणि बॅटिंगनं तुझ्या खेळाची लीलया. निश्चितपणे बॅट आणि बॉलची जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 6 बॉलच्या पाठीमागे 14 धावांची आवश्यकता आहे. अगदी प्रेक्षकांना जशी मॅच पाहायला हवी होती ती मॅच मात्र पाहण्याजोगी झालेली आहेत. अगदी मयूर शिंदेने जी मेहनत घेतली त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत असताना विक्रम धनावडे यांनी देखील मेहनत घेतली आणि शेवटच्या षटकामध्ये मॅच येऊन पोहोचले. येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत 14. संघर्ष, जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होते. मैदानाच्या आतमध्ये संघर्षाला आलेला आहे आता उदान आणि मैदानाच्या आतमध्ये मॅच येऊन पोहोचले. 6 बॉल 14 धावा. कोण कोणावरती करणार मात, कोण कोणावरती तुटून पडणार, कोण कोणावरती पडणार भारी आणि कोणता संघ हा सामना जिंकणार भारी. 6 चेंडू 14चं समीकरण आणि 5व्या षटकासाठी आलाय सुदेश सकपाळ. आणखीन एक दिमागदार आणि शहरी क्रिकेट खेळणारा लालबाग मधील हिरा, खऱ्या अर्थानं पहिला आपल्या कोयनेचा हिरा सुदेश सकपाळ आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. विक्रम धनावडेने चांगली कामगिरी केली आहे. 1च धाव खर्च केली आहे. सुदेश सकपाळ आपण पाहू शकाल ज्याच्यावरती दिली जबाबदारी. चेंडू असतील ते 6 आणि 14 धाव्यांची गरज. मनोज शेलार हा इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी पाहतोय. स्ट्राईक एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र मनोज शेलार. पहिला चेंडू घुटना टेक खेळण्याचा प्रयत्न. स्लोअर चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस आणि काय क्रिकेटचा थरार मैदानामध्ये. शांत क्रिकेट. एका बाजूला पाहिलं तर बॅटिंग करतोय मनोज, परंतु स्टॉप झाला या चेंडूला. दुसऱ्या बाजूला सुदेश. निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला विचार केला तर मनोज शेलारने या मॅच मध्ये अक्षरशः एकतर्फी झुंज दिले, परंतु आज पुन्हा एकदा हिरो बनायचं असेल तर या मॅचला मात्र जिंकावं लागेल. गोलंदाजी करत असताना सुदेश सकपाळने देखील पहिल्याच बॉलवरती कमाल दाखवले. पहिल्याच बॉलवर त्यांनी डॉट टाकलाय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरलेत. पुढचा बॉल ट्रॅकर बॉल ऑन साईडला वळवलाय. गिली गिली गप्पा खुश हुई रंबा. बॉल ऑन साईडला फेकून दिलाय 6 धावांसाठी. षटकार. मॅचला रंग आले. मी पहिलंच म्हटलं एक खराब चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू. एवढा चांगला चेंडू पहिला हाताळला सुदेशनं. मी म्हटलं मनोज शेलार हा देखील बॅटर चांगला आहे आणि दुसऱ्या चेंडूला एक चूक, म्हणजे एक चूक तुम्हाला किती मोठी पडली आहे. 6 आल्यात. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 4. 8 धाव्यांची गरज. पुन्हा सज्ज होईल तो सुदेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला तो मनोज शेलार. ही विकेट खूप महत्वाची. हा बॅटर महत्वाचा. हा चेंडू बॅटरसाठी महत्वाचा
आणि गोलंदाजाला मात्र करावी लागेल, सत्व परीक्षा द्यावी लागेल. हा चेंडू निघालाय 4-8चं समीकरण आणखीन एक इथे मात्र आपण पाहतोय डीप लॉंग लेगचं क्षेत्र निवडलंय. आलाय तो दमदार षटकार, क्या बात आहे. इथे मात्र क्रिकेटचा क्लास. दोन षटकार आल्यानंतर या मॅचचं मात्र चित्रच बदलून टाकलंय. असं म्हटलं जातं ना, खऱ्या अर्थानं ना संघर्ष ना तकलीफ है तो क्या मजा जीने में, तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में, पसीने के शाये से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो कड़ी मेहनत करते उनके सपने कभी अधूरे नहीं होते. मनोज शेलारने या मॅचमध्ये अक्षरशः जान झोकून दिले. अक्षरशः त्याने या मॅचमध्ये पहिल्या अगदी किती काळ त्याने पाहिलं तर अगदी संयम दाखवला, परंतु महत्त्वाच्या क्षणी त्याची बॅट तळपले आणि सीमारेषेला आग लावत असताना लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकल्यानंतर मॅच येऊन पोहोचले. 3 बॉल 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 2 धावा. काय बॅटिंग केली आहे मनोजनं. सुदेशला आणखीन कमबॅक करण्यासाठी चान्स मिळेल काय की फिनिश करेल मनोज शेलार. आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतो. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न थ्रो येईल का, परफेक्ट आलाय. काय घडलंय, डाव उधळलाय. मनोज शेलार धाव बाद होईल. इल बॅक टू पेवेलियन. काय क्रिकेटचा थरार. मी पहिलंच म्हटलं, आता सुदेशला प्रश्न पडलाय की 2 गेलेले 6 मला किती महाग ठरतील. ज्या पद्धतीने गोलंदाजी करायची होती ती मात्र चुकली गेली. 2 चेंडू खराब गेले. आता 2 चेंडू 1 धाव, 1 धाव 2 चेंडू, 6 चेंडूंमध्ये 1 धाव दिली नाही रायगड प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजानं. इथे मात्र काय घडलंय, 2 चेंडू 1 धाव, 1 धाव 2 चेंडू. चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ कमी आहे. संघर्ष करावा लागेल. संघर्षाशिवाय इथे तुम्हाला पर्याय नाहीये. तुम्हाला जे करायचंय ते या क्षणाला, जे करायचंय ते आत्ताच, जे करायचंय याच वेळेला. सामना जिंकायचा आहे या क्षणाला. सामना असाच मिळणार नाहीये. कष्ट तर करावाच लागेल, सोबत असावं लागेल भाग्य. भाग्य जर असेल आणि कष्ट असेल तर मॅच मात्र तुम्हाला जिंकता येईल. मॅच मात्र अंतिम टप्प्यात. अद्विक 11 बॅटिंग करत असताना जर मॅच टाय झाली ना तर सुपर ओव्हर असेल, याची देखील दखल घ्या. निश्चितपणे ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला रायगड प्रीमियर लीगचा, परंतु असं कित्येक वेळा आपण पाहतोय 6 बॉलच्या पाठीमागे 1 धाव बनवण्यासाठी खूप मोठं प्रेशर असतं, परंतु एका बॉलवरती 6 धावा मारणं हा इतकं दडपण पाहायला मिळत नाही. परंतु या मॅचमध्ये 2 बॉलच्या पाठीमागे 1 धावांची आवश्यकता असताना तापोळा टायगर्सला हवी आहे ती नशिबाची साथ. नशिबाची साथ लाभली. आत्तापर्यंत मी म्हणेन 4 षटकापर्यंत नशिबाची साथ लाभली होती, परंतु शेवटच्या षटकामध्ये नशिबाची साथचे फेर आहे तो उलट पाहायला मिळाला. अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमकडे पाहायला मिळाला. 2 बॉलच्या पाठीमागे 1 धावांची आवश्यकता आहे. विजयाची धावेची जोखीम घेत असताना मनोज शेलार माघारी परतलाय. हे टीम तापोळा टीमने मात्र ओळखलंय. आता 2 बॉलच्या पाठीमागे 1 धावा बनवण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, त्याच्यावरती नक्कीच प्रेशर असेल. विकास वाळणेकर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 1 धाव. दोघांमध्ये कुजबूज झाली आहे, कुरगोडू झाली आहे. अंतिम टप्प्यात मॅच येऊन ठेपली आहे. काय घडेल काय बिघडेल. परंतु इथे जर आपण पाहिलं ना, दडदड तर दोघांच्या बाजूला असेल. हा शेवटचा चेंडू मात्र घेऊन येईल सुदेश सकपाळ. हा चेंडू महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. एका बाजूला अद्विक 11 तर एका बाजूला तापोळा टायगर्स टीम. शेवटचा चेंडू कसा होईल काय, इथे मात्र दडपण आहे. दडपणाला बाजूला सारावा लागेल. संकट तर येतच राहतील मित्रा. संकटाला बाजूला कर. त्या संकटावरती मात करून तू मात्र पुढे प्रवास कर. हा शेवटचा सिंगल साठी 2 चेंडूंमधला हा 1 चेंडू डॉट आलाय. अगदी चांगली कामगिरी झाली आहे. तुषार सर, इथे वनवा पेटलाय. आग लागली आहे मॅचला आणि कशा पद्धतीने मॅच फिनिश होईल. निश्चितपणे अगदी आग लागलेली आहे, वनवा लागलेला आहे. प्रेक्षक अगदी म्हणत होते की हा बॉल डॉट येणं गरजेचं आहे आणि तो डॉट बॉल सुदेश सकपाळने टाकलाय. आता 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये, प्रत्येक संघ मालकाच्या मनामध्ये, खेळाडूंच्या मनामध्ये हृदयाची धडधड वाढलेली आहे आणि आजच्या दिवसातील पहिलाच सामना पैसा वसूल मॅच हाय व्होल्टेज ड्रामा होताना पाहायला मिळते. विनोद सर, सुपर ओव्हर होईल काय. 1 चेंडू 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. ही लढत महत्वाची आहे, लढत संघर्षाची. काय घडेल मैदानामध्ये आज नक्कीच प्रेक्षक देखील म्हणत असतील की ही सुपर ओव्हर व्हावी, ही मॅच टाय व्हावी, असंच म्हणत असतील, कारण प्रेक्षकांना देखील सुपर ओव्हरचा आनंद घ्यायचा असेल.
चित्रच आपण पाहतोय, परंतु सुपर ओव्हर साठी प्रेक्षक काय आपण देखील आतुसलोय, कारण परंतु संघ मालक प्रेशर मध्ये असतील, बॅटर प्रेशर मध्ये असेल, खास करून विकास वाळणेकर. इकडे नितीनदादा गायकवाड बघा, राहुलजी भोसले पहा, सगळे इथे मात्र स्टॉप आहेत. तानाजी दादा भोसले असतील, संपूर्ण व्यासपीठाचं देखील लक्ष लागून गेलंय या मॅच कडे. लाईव्हच्या माध्यमातून जे पाहतायत ते देखील या मॅच कडे आतुरतेने पाहतायत. इथे प्रयत्न करायला हवेत, दोन्ही टीमला प्रयत्न करण्यास चुकू नये, कारण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. शेवटचा चेंडू, एक चेंडू एक धाव, ही मॅच कशी होईल महत्वाचा घटक असेल तो बॅटर विकास, महत्वाचा घटक असेल तो गोलंदाज सुदेश. हा शेवटच्या चेंडूसाठी निघेल तो मात्र सुदेश. विकास वरती दडपण, विकास अंडर प्रेशर, आणि सुदेश देखील अंडर प्रेशर. बुलेट ट्रेन सारखा निघून जाईल हा सुदेश सकपाळ मात्र गोलंदाजीवरती. हा शेवटचा चेंडू एक धाव, दडपण सुरू आहे, तगमग सुरू आहे, धडपड चालली आहे. डाव कुठून कुठे जाईल, कोण ठरेल विजयाचा शिल्पकार, कोण ठरेल विजयाचा सुपरस्टार. यावेळेस काय घडलंय पाहायचंय. वाईड चेंडू आलाय, पंचांनी वाईड घोषित केलाय आणि इथे मात्र एक चूक नडली आहे. सुदेशला तुषार सर काय सांगाल, खराब चेंडू. निश्चितपणे ना दसरा ना दिवाळी, इथे मात्र अक्षरशः अद्विका 11 या टीमला मिळाला बोनस. आणि खऱ्या अर्थानं कोणत्याही प्रकारची मेहनत न करता सुदेश सपकाळने मात्र हा सामना जिंकून दिलाय. अद्विका 11 या टीमला अभिनंदन. अद्विका 11 टीम, तुमचे संघ मालकांना देखील खूप खूप अभिनंदन. आणि त्याचबरोबर हार्ड लक बॅड लक टीम तापुळा टायगर्स टीम. खऱ्या अर्थानं मॅचमध्ये खऱ्या अर्थानं रंग भरले गेले आणि मॅच जशी प्रेक्षकांना हवी होती तशीच मॅच देखील रंगली गेलेली आहे. चला स्पीडअप ठेवा आणि यानंतरची मॅच ज्यांची आहे त्यांनी लगोलग मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या, कोणताही वेळ घेऊ नका अशीच आम्ही विनंती करतो. थँक्यू सो मच. चला लवकर या मैदानाच्या बाहेर, आणि ज्यांचे फिल्डिंग असेल त्या टीमने लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चांगल्या पद्धतीचा खेळ पाहिला, पैसा वसूल मॅच तापुळा टायगर्स आणि अद्विका 11 टीम. थँक्यू सो मच. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हा किताबही आपल्या समोर येईल. मनोज शेलार ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच.